केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीत मोठी कपात ही केली आहे. हा निर्णय ऐकायला दिलासादायक वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र ग्राहकांना त्याचा तातडीने फायदा होताना दिसत नाही आहे. सरकारने पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी सुमारे 13 रुपयांवरून 3 रुपये इथपर्यंत कमी केली आहे. तर डिझेलवरील काही कर पूर्णपणे हटवण्यात आला आहे. पण तरीही पेट्रोल आणि डिझेल यांचे दर हे स्थिर आहेत. कारण काय? याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ. जागतिक बाजारात दर वाढले की त्याचा परिणाम देशांतर्गत किमतीवर होतो. मुंबईमध्ये पेट्रोल सुमारे 103 रुपये 54 पैसे इतका प्रति लिटर आहे. तर डिझेलचा दर हा 90 रुपये 3 पैसे इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 101 रुपये 23 पैसे इतका आहे. कोलकात्यात 105 रुपये इतका दर आहे. तर हैदराबादमध्ये हा दर 107 रुपयांच्या आसपास आहे. यावरून स्पष्ट होते की कर कपात असूनही ग्राहकांना फारसा दिलासा मिळालेला नाही. कारण भारतात इंधनाच्या किमतीमध्ये केंद्र आणि राज्य यांच्या करांचा मोठा वाटा हा असतो.